मानवत शहराच्या प्रभाग क्रमांक 1 मधील जुने मानवत आणि बौद्धनगर परिसराला जोडणारा रस्ता तब्बल 50 वर्षापासून प्रलंबित होता। या रस्त्याच्या अभावामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। विशेषतः शेतकरी वर्गाला आपल्या शेतीमालाची वाहतूक करताना अनेक अडचणी येत होत्या। मात्र अखेर या रस्त्याचे स्वप्न साकार झाले आहे। डॉक्टर अंकुश लाड यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला होता। 1 ते 1.25 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून रस्ता कामास प्रारंभ झाला आणि काही भागाचे काम पूर्ण झाले। उर्वरित रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक क्षणी परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी डॉक्टर अंकुश लाड यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले। उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की या रस्त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार असून वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे। उद्घाटन सोहळ्याला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती। रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये प्रतिष्ठित व्यापारी प्रकाशराव भोसले, राम निवासजी सारडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, आजमभाई कुरेशी, राम दहे, प्रल्हादराव लाड, दत्ताराव दहे, नंदूभाऊ कचवे, गणेश दहे, त्र्यंबक मोकरे, प्रल्हादराव रासवे, कोंडीराम दहे, प्रभाकर दहे, श्रीरंग सोरेकर, कैलास वाघमारे, संदीप उदावंत तसेच शिवाजीराव पाटील, राजकुमार खरात, गणेश सेठ कुमावत, विनोद रहाटे, दत्ताराव चौधरी, श्रीधर कोक्कर यांचा समावेश होता। या विकास प्रकल्पामुळे मानवत शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात आणखी विविध विकास कामे करण्याचा आपला संकल्प असल्याचे डॉक्टर अंकुश लाड यांनी यावेळी सांगितले।